आज आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे प्रत्येक मंडळामध्ये, प्रत्येक घरामध्ये. तसं माझं लक नाही आहे, कारण आमच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होत नाही. कारण काय अशा गोष्टी असतात की जी पुराण्या काळातनं चालत आलेल्या असतात की ते आपल्याला धार्जन नसतात. असं काय असतं ते तसं तसाच विषय आमच्या घरामध्ये पण आहे की आपल्या घरी धार्जन नाही आहे गणपती बाप्पा, त्यामुळे बसत नाही. पण माझं असे असलं भारी लक आहे ना, मी असल्या भारी मंडळामध्ये आहे ना, त्या मंडळामध्ये तिथले पोरं म्हणजे लय भारी. आणि तसं बघायला गेलं तर आपल्या मनामध्ये फक्त भावना असली पाहिजे, ती बी श्रद्धेची. म्हणजे ती गणपती बाप्पा आपले कुठले का असेना, मंडळातले किंवा घरातले. हे आपला भाऊ तरी लयच खुश होता. त्याला म्हणलं खुशी जरा जरा दाबून ठेवू, कारण गणपती बाप्पाची तू मूर्ती बघितली तुझी ती खुशी अनावर होणार आहे. ती डबल डबल होऊन जाऊ दे. माझी पण खुशी एवढी अनावर झाली होती ना, कारण गणपती बाप्पाच्या सगळ्याच मूर्त्या लय भारी होत्या. एकच मूर्ती नाही म्हणत मी, सगळ्याच मूर्त्या लय भारी होत्यात गणपती बाप्पाच्या. आपल्याला बघून लय आवडले. मग आपण 2-4 व्हिडिओ काढून घेतले सिनेमॅटिक मस्तपैकी आपल्याला व्हिडिओ बी तयार करण्यासाठी. कारण ती भावना म्हणजे एकदम भारीच होती. नंतर आपलं ती गणपती बाप्पाचं तिथं ती बाजूला बघितलं, वाघ पण लय मस्त होता. नंतर आपल्या गणपती बाप्पाचं ट्रॅक्टरमध्ये आगमन झालं. पण तिथनं आता आम्ही सगळेजण तिथलं त्यांना गणपती बाप्पाला धरून मंडळापर्यंत आणायचं आमचं कार्य होतं. कारण जर थोडं जरी काय झालं तर ती मूर्ती तुटत असते. आणि असं आम्ही म्हणलं जाऊ दे आता, तिथं जागा बी नव्हती म्हणून गाडीत बसून मी चाललो होतो. असा आमचा ताफा होता, 3-4 गाण्याचा ताफा होता मस्तपैकी. नंतर गावामध्ये आणला आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती. नवीन नियम आलेला आहे की डॉल्बी मुक्त गणेश उत्सव. त्यामुळे आम्ही ढोल ताशाने वाजवूनच आपल्या गणपती बाप्पाचं आगमन गावामध्ये केलं. नाचलं भारी होतं ना, डॉल्बी डीजे बीजे नसला तरी भारी वाटत होतं, कारण गणपती बाप्पा आले ही सगळं आमच्यासाठी मोठी गोष्ट होती. तर लाईट गेलेली होती कारण जोराचा पाऊस चालू होता. गणपती बाप्पाचं आगमन झालं म्हणले की पाऊस राजा येणार म्हणजे येणारच नक्की. असं नाही की आल्यावरच फक्त गणपती बाप्पा आले, नंतर गणपती बाप्पा 10 दिवस आपल्यामध्ये रमले की नंतर त्यांचं जायचं वापस जायचा टाईम आला का तोपर्यंत पाऊस राजा असतोच म्हणजे असतोच. म्हणजे गणपती बाप्पाची लीला असले भारी. ब्लॉग कसा वाटला ती नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि कमेंटमध्ये नक्की गणपती बाप्पा मोरया नक्कीच लिहा. टाटा बाय.